सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती चांगली उत्तम राहणार आहे. नोकरीच्या आणि व्यवसायाच्या ठिकाणी सर्वजण तुमचा आदर करतील. तुमचं पद प्रतिष्ठा आज वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ या काळामध्ये मिळेल. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तसेच कुटुंबातील लोकांसोबत तुमचे संबंध अगदी मधुर होतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये प्रसिद्ध व्हाल. तुमचं नाव आणि कीर्ती सर्वदूर पसरेल. तुम्हाला चांगलं आरोग्य देखील मिळेल. तसेच तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला असेल. आजच्या दिवसाची सुरुवात तुमची एखाद्या चांगल्या बातमीनं होऊ शकते. नोकरीमध्ये देखील तुम्हाला सहकारी कामामध्ये साथ देतील. आज तुम्हाला धनलाभ होण्याचे देखील योग आहेत. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी ठीक आहे. थोडे संमिश्र परिणाम तुम्हाला आज पाहायला मिळतील. काही गोष्टींबाबत तुमच्या मनामध्ये चिंता वाढेल. आज तुम्ही नको त्या गोष्टींमध्ये अडकू शकता आणि त्याचा तुम्हाला तोटा होईल. फायदा नसलेले प्रोजेक्ट तुम्ही हातामध्ये घेऊ नका. त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला फटका बसू शकतो. नवीन लोकांशी केलेली मैत्री तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही चतुराईनं तुमचं काम काढून घ्याल. तसेच तुमच्या मनातील गोष्टी कुटुंबातील सदस्यांना मन मोकळेपणानं तुम्ही सांगू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला नाही. अभ्यासामध्ये तुमचं मन लागणार नसल्याचं चित्र आहे. तसेच कामगार वर्गासाठी देखील थोड्या समस्या येतील. मात्र तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमुळे नोकरी किंवा व्यवसायामध्ये चांगला फायदा होईल. तुम्ही आज महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. त्या निर्णयांचा तुम्हाला काही काळानं फायदा होईल. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं आज पूर्णपणे फळ मिळेल. शत्रू तुमचा आज काहीही बिघडवू शकणार नाहीत. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुमची सर्व कामं तुम्ही व्यवस्थित पूर्ण कराल. नोकरीमध्ये तुम्हाला तुमचे एखादं कौशल्य किंवा नवीन स्किलमुळे जे काही काम तुम्ही केलंय त्यात तुम्हाला यश मिळेल आणि त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला फायदा देखील होईल. कामासाठी तुम्हाला अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो. तुमची आर्थिक स्थिती आज चांगली राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांना आज व्यवसायामध्ये फायदा होईल आणि मोठी डील मिळू शकते. आज लोकांना कोणताही सल्ला देणं तुम्ही टाळा. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीसाठी मेहनत आणि प्लॅनिंग करावं लागेल. आईवडिलांसोबत तुम्ही शॉपिंगला जाऊ शकता. तुमच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होऊ शकते. आज बॉस तुम्हाला पाहून खुश राहतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांचं संवाद कौशल्य आज त्यांना मोठा फायदा देईल. तुम्ही आपल्या बोलण्यानं तुमची छाप लोकांवरती सोडाल. नवीन व्यवसाय किंवा मोठा व्यापार करण्यासाठी देखील आजचा दिवस हा अत्यंत शुभ आहे. आज तुमची बरीच कामं यशस्वी होऊ शकतात. तुमच्या घरातील वातावरण हे प्रसन्न राहील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ असेल. तुम्हाला आज खूप चांगल्या संधी मिळतील, ज्याचा फायदा तुम्ही घेऊन प्रगती कराल. मात्र तुम्हाला आज तुमच्या मनावरती आणि भावनांवरती नियंत्रण हे करावं लागेल, कारण इतरांच्या बोलण्यानं तुमचं मन दुखावलं जाऊ शकतं. पैसे खर्च करताना तुम्ही काळजी घ्या. वायफळ खर्च टाळा. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात करू शकता. तुम्हाला कपड्याच्या व्यापारामध्ये आज चांगला फायदा होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळेल. मित्रांच्या मदतीनं तुमची सर्व कामं आज पूर्ण होऊ लागतील. मात्र गुंतवणुकीतनं तुम्हाला आज फायदा होणार नाही. तुम्हाला निर्णय घेताना थोडंसं सावध राहावं लागेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गणपती बाप्पांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही इतरांसाठी काम कराल. लोकांना मदत करण्याची भावना तुमच्यामध्ये जागृत होईल. तुमच्या व्यवसायात व्यापाराला आज चांगली गती मिळेल. बिझनेसच्या विस्तारामध्ये तुम्हाला चांगला योग सापडतोय. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढल्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. मात्र तुम्ही कुटुंबाला आज वेळ द्या. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायावरती पूर्ण लक्ष केंद्रित कराल. आपले पूर्ण प्रयत्न हा व्यापार चांगला करण्यासाठी द्याल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देखील मिळेल. तरुणांना नवीन नोकरी मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाचा अनुभव नक्कीच फायदेशीर ठरेल. तुम्हाला आज पैशांची बचत ही करावी लागेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.